ओके. काय म्हटलं यामध्ये? टू गेट an output y of the following digital circuit to be 1. Input A, B, C should be have values. कसं सॉल्व करणार? कसं सॉल्व करणार तुम्ही सांगा? फर्स्ट बेंच. ह्या प्रॉब्लेम मध्ये काय म्हटलंय की आउटपुट y ऑफ द फॉलोइंग डिजिट सर्किट इज 1 पाहिजे. आपल्याला आउटपुट नेहमी 1 पाहिजे. त्यासाठी इनपुट किती द्यायला पाहिजे, बरोबर? मग मी ह्याचं इक्वेशन करायला पाहिजे. ए च ह्या याचं आउटपुट काय येणार? ए बार, बरोबर आहे, इनवर्स. आणि हे काय 2 बी एंड इंटू वॉट सी. राईट. मग आउटपुट वायचं इक्वेशन काय येणार? वायचं इक्वेशन काय येईल? इट इज बी इंटू सी. इथं आला, ऍड झाला, म्हणजे ए बार इंटू बी इंटू सी. कसं करणार? आपल्याला आउटपुट 1च पाहिजे. आता हे इंटू आहे, आउटपुट 1च पाहिजे आपल्याला. मग ए बारचा ह्याला आहे ना 0 न मल्टिप्लाय केलं तर 1 होईल काय? हे ऍडिशन आहे ना, हे ऍडिशन आहे. ए बार ऍडिशन कसं सॉल्व केलं सांगा? समजत आहे? व्हॅल्यूज टाकली सगळ्यापैकी व्हॅल्यू टाकत गेले. नाही, बी आणि सी दोन्ही मधलं 0 नाही व्हायला पाहिजे. आता बघा, हे ऍडिशन आहे की नाही? आपल्याला इकडे 1 पाहिजे. 1 पाहिजे. मग ए बार काही असलं तरी 1 होणारच, बरोबर आहे ना? आणि बी एन सी च आणि एवढं जर डोकं चालत नसेल तर काय करायचं? डोकं धरून बसायचं नाही, तसं की अप्लाय करत जावा. हा, आता बघा, बी आणि सी 0 आहे ना, तुझं मल्टिप्लिकेशन काय येणार? 0. 0 प्लस 1 ए इनवर्स आहे ना, याचं बघा ए इनवर्स आहे म्हणजे 0. फास्ट थिंकिंग होते बघा, लक्ष द्या. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन ला ह्याचा इनवर्स, बरोबर आहे. मग मल्टिप्लिकेशन 0 इंटू 0 येत नाही. आता ह्याचं मल्टिप्लिकेशन काय येणार? 0 येणार. आणि ह्याचं इनवर्स 0, 1 येणार नाही. ह्याचं मल्टिप्लिकेशन काय येणार? ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येणार? 0. आणि ह्याचा इनवर्स 0. 0 प्लस 0 0 देणार. ह्याचं मल्टिप्लिकेशन काय येणार? ह्याचं मल्टिप्लिकेशन येणार 1. आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन, ह्याचं इनवर्स 0. 0 प्लस 1, त्यामुळं ऑप्शन इज डी. क्रॉस चेक केलं, बी जर 1 असेल, ए 1 असेल, डी साठी क्रॉस चेक करावं, प्लस ए इनवर्स 1 इनवर्स, म्हणजे 0 प्लस 1 आउटपुट 1 आलं. आउटपुट इज 1. तेव्हा 50चं ऑप्शन इज डी. 48, त्यानंतर 48.